नमस्कार नांदेडकर। आज आपण आले आहोत औंढा नागनाथला, जे हिंगोली जिल्ह्यात आहे आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी 8वे ज्योतिर्लिंग आहे। औंढा नागनाथ नांदेडपासून सुमारे 64 ते 63 किलोमीटर दूर आहे। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण औंढा नागनाथची माहिती घेणार आहोत। पार्किंगला आम्हाला 20 रुपयाच्या ऐवजी 50 रुपये घेतलेले आहेत। सगळ्यात जास्त महाग पार्किंग वाटत आहे आतापर्यंतची। मंडळी, औंढा नागनाथला तर तुम्ही नांदेडपासून बसनं पण येऊ शकता, त्याचसोबत इथे रेल्वेची सुविधा आहे। तुम्ही रेल्वेने पण हिंगोलीला येऊन इकडे नंतर औंढा नागनाथला येऊ शकता। सुरुवातीला इथे तुम्हाला अन्नपूर्णा पार्वती मातेचं मंदिर आहे। आतमध्ये मला प्रवेश नाही करता आला कारण की तिथे आतमध्ये पूजा चालू होती। हे असं मंदिर आहे, थोडंसं बाजूला त्यांचं पुजाऱ्यांचं घर देखील आहे। इथे तुम्हाला आतमध्ये दिसेल पुजारी वगैरे पूजा करत होते। त्यानंतर इथे मिठाईचे वगैरे दुकान आहे। पूजेचं सामान जर तुम्हाला घ्यायचं असेल, फूल वगैरे ते 40 रुपयाला सांगतात, नंतर थोडंफार तुम्ही कमी करून घेऊ शकता। फूल आणि बेलपत्र 20 रुपयापर्यंत तुम्हाला भेटल्या जाते। त्यानंतर तुम्हाला जर हार वगैरे पाहिजे असेल तर 30-50 पर्यंत तुम्हाला भेटून जाईल। आतमध्ये आपण प्रवेश करत आहोत। आतमध्ये जाण्यासाठी काहीही तुम्हाला प्रवेश शुल्क नाही, तुम्हाला निशुल्क आहे। त्यानंतर इथे तुम्हाला VIP दर्शनची देखील सुविधा आहे। मंडळी, महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या पत्रिकेत नागदोष आहेत त्यासाठी हे ठिकाण खूप महत्त्वाचं आहे, कारण त्या रिलेटेड इथे पूजा केल्या जातात। हे पाहू शकता तुम्ही, आतमध्ये मंदिर आहे। इथे मंदिरात तुम्हाला 2 एंट्री आहेत। एक आहे VIP एंट्री, ज्याचं पास आहे 200 रुपये पर पर्सन, आणि एक आहे साधी एंट्री। तुम्ही लवकर सकाळी आला तर 15 ते 20 मिनिटांमध्ये दर्शन होतं, मात्र दुपारच्या नंतर इथे भरपूर गर्दी व्हायला चालू होते। मंडळी, हे जे औंढा नागनाथचं मंदिर आहे ते हेमाडपंथी स्थापत्यकलेनं बांधलं गेलेलं आहे 13व्या शतकामध्ये। याचे 2 भाग आहेत। एक आहे गर्भगृह, जे आता आपण जिथं आहोत, आणि एक आहे तळभाग, ज्याच्यामध्ये महादेवाची मूर्ती स्थापन केलेली आहे। मंडळी, जशी मंदिराच्या प्रांगणात सोयीसुविधा आहेत, तसंच आतमध्ये देखील CCTV वगैरे भरपूर साऱ्या सोयीसुविधा केलेल्या आहेत। त्यासोबत मंदिराच्या वर जर तुम्ही पाहिलं तर इथे तुम्हाला प्रत्येक आरतीची वगैरे सगळे वेळ दिलेला आहे। 5:30 पासून हे मंदिर तुम्हाला चालू होतं। त्यानंतर पाहू शकता आतमध्ये खूप गर्दी आहे। मंदिरच्या गर्भगृहात तुम्ही थोडंफार शूटिंग करू शकता, पण आतमध्ये तुम्हाला शूटिंग अलाउड नाही आहे, त्यामुळे आतमधली शूटिंग मी करू शकले नाही। हे होतं पूर्ण मंदिर, पाहिलं तुम्ही मंदिर। आणि त्यानंतर इथे तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी पाहायला भेटतील। फोटोग्राफर वगैरे आहेत, तुम्ही फोटो वगैरे काढू शकता बाहेर। इथे तुम्हाला आरोच्या पाण्याची सुविधा आहे, शौचालयाची सुविधा आहे, भरपूर साऱ्या सुविधा तुम्हाला मंदिराने दिलेल्या आहे। नंतर इथे लाडू प्रसाद जे आहेत ते 20 रुपयाला आहे। भरपूर जण खिचडी वगैरे पण इथे मंदिरामध्ये वाटप करतात। तर असा हा पूर्ण व्हिडिओ औंढा नागनाथचा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि अजून आपण कोणकोणत्या ठिकाणचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर करायला पाहिजे हे नक्की मला सजेशन करा, आणि व्हिडिओ कसा वाटला ते खरंच कमेंटमध्ये सांगत जा। त्यामुळे अजून व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला बळ मिळतं, आणि व्हिडिओला जेवढं होईल तेवढं शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। भेटूया पुढच्या